सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. गोलंदाज तयार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण सुरू केलंय. काय फटका सजवलाय. बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर रणपिसे नाम तर सुना होगा. काय फटका सजवला. अफलातून फटकेबाजी. पहिला बॉल फेस करत. याही वेळेला समोरच्या दिशेला सलग 2 बॉलवरती 2 षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अतिशय देखणा स्ट्रोक आपल्या. या वेळेला 3 बॉलवरती 3 मोठे फटके. प्रकाश पाटील नंतर आता दुसरा खेळाडू आपल्याला सापडला ज्याच्या बॅट बनला. 3 बॉलवरती 3 षटकार आपण पाहिलेत. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला हा देखील फटका चांगला आहे. 4 बॉलवरती 4 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग. अप्रतिम फटकेबाजी. लोअर फुल टॉस प्रॉपर बैठक फटका आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. वा भाई वा. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड डीप मिड विकेटला क्लिअर करत. आणखीन एक धमाका. लाजवाब फटका आपण पाहिलात. आणि इथून मात्र या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. त्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येतोय. CPL ब्रँडेड चौकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. वा बाय वा. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला आले. त्यानंतर बॉलवरती नजर त्यांनी ठेवली आणि ओव्हर द कव्हरचा फटका त्यांनी. पहिलाच बॉल फुल टॉस होता. त्याला दिशा दिलेली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येथे पहिल्याच बॉलवरती खडखडीत रमेश सिंगच्या विरोधात चौकार. काय फटका सजवला. अतिशय देख. याही वेळेला फटका दमदार आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. अफलातून फटकेबाजी. यावेळेला फटका अप्रतिम आहे. वाव. काय फटका सजवलाय. ओव्हर द कव्हरचा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत क्लास दाखवलाय सागर रणपिसेने. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. स्ट्रोक चांगला आहे. फ्लिकचा फटका आपण पाहिलात. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय सागर रणपिसेचा ब्रँडेड धमाकेदार हा चौकार. कुला. याही वेळेला दर्जेदार फटका. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून फटकेबाजी. सागर रणपिसे नावाचा आता वादळ निर्माण झाले मैदानाच्या आतमध्ये आणि या वादळाला कोण रोकेल. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत. बॉल चाललाय 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. लगातारचा 3रा येतोय. सागरच्या बॅटमधून हा चौकार. 3 बॉल वरती 3 षट चौकार आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला फटका अप्रतिम आहे. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. काय फटका सजवलाय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला. आणखीन एक दर्जेदार फटका. याही वेळेला बॉलला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरला कमी गतीने टाकलेला बॉल. लगातारचा 3रा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय रमेश सिंगच्या विरोधात. अफलातून फटकेबाजी. आज नक्की सागर काय खाऊन आलाय तरी काय.
यावेळेला फटका प्रतिमा आहे. याही वेळेला दर्जेदार फटका आणि या स्पर्धेतील अर्धशतक कंप्लीट करणारा हा तिसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन, वेल प्लेड. काय फटकेबाजी. पहिलाच बॉल फुलटॉस. पंतांचा सिग्नल नो बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. नो बॉल वरती हा चौकार आलेला. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. यावेळेला फटका प्रतिमा समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल स्ट्रोक. आपले हा ब्रँड आहे कुलाब्याचा. प्राऊड ऑफ कुलाबा. कुलाबा नगरीचा. आणखीन एक चांगला बॉल. याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय. स्टँड अँड डिस्पॅच. आणखीन एक हवाई सफर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. बॅटल आता दोघांमध्ये. याही वेळेला फटका व्ही शेप मध्ये सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. आणखीन एक स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. 23 धाव. आणखीन एक चांगला फटका. ओ व्हॉट शॉट. काय फटके मारतोय. सागर रणपिसे नावाचा आता वादळ निर्माण झालाय. वादळाला कोण रोकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. हा चालेल प्लीज वाईट वाटून घेऊ नका कोणी. या वेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स बाहेर बसू नका आतमध्ये जा सगळे. याही वेळेला फटका प्रतिमा. काय फटका आपल्याला पाहायला. या वेळेला फटका प्रतिमा. आणखीन एक आसमानी टोला. ते धावा आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा. सागर खेळतोय वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. आता आणखीन एक हवाई सफर आणि या स्पर्धेतील त्याच्या नावावरती दुसरा अर्धशतक. बॅट हवेमध्ये उंचवायची आहे. ब्रँड दाखवतोय तो सध्या आपल्या नावाचा. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब फटकेबाजी. आजचा दिवस अक्षरशः या खेळाडूने गाजवलाय. आणखीन एक चांगला फटका. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार देसाई देखील असेच फटके मारतात आणि तसाच फटका इथून मात्र सजवला. या देखील बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या. आशिषचा पहिला बॉल. फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका. याही वेळेला ओव्हर द कव्हरचा हा फटका. बॉल सीमा पार. इथे चौकार. आता धावफलकावरती धावा 89 मध्ये 10 ऍड. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ज्याने बॅटिंग करत असताना मैदानाचा असा कोणताही कोपरा नसेल त्या कोपऱ्यामध्ये त्याच्या बॅटमधनं धावा आल्या नसाव्यात. प्रत्येक कोपऱ्यामध्ये चारही दिशेला मैदानाच्या आतमध्ये त्याने षटकार चौकार ठोकले. त्याच्या बॅटमधनं धावा आल्या 158 आणि 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली. हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करतोय चंद्रा सर आणि गणेश सानप सरांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये नामांकन दिलं जाईल. तर बेस्ट बॅट्समन ठरलाय प्राऊड ऑफ कुलाबा अर्थातच सागर रणपिसे ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. 158 धावा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधला
त्याला एक ब्रँडेड बॅट, त्यानंतर ट्रॉफी, हंटर या कंपनीची बॅट, त्यानंतर टी शर्ट देखील आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय. एकदा टाळ्या होऊ द्या. आपल्या कुलाबाचा मोठा खेळाडू आहे, ज्याला ऑल इंडिया आयकॉन म्हणून भरपूर स्पर्धेमध्ये मागणी आहे. दुबई पर्यंत देखील जाऊन त्यानं खेळ दाखवलाय. आणि काय बोलशील आपल्या खेळाबद्दल? इकडचे आपले खेळाडू, त्यानंतर आपल्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी कसं वाटतं? हा पर्व दुसरा आहे, कारण की आम्ही पहिलं पर्व असं लाईव्ह नाही ठेवलेले आणि दुसऱ्या पर्वात आम्ही लाईव्ह ठेवले ना, तर आमचे कुलाब्यातले जेवढे पण प्लेयर्स आहेत ते उठून दिसलेत. कारण की याचं कारण आहे कुलाबा प्रीमियर लीग. येस, थँक्यू सो मच. हे होते सागर रणपिसे.